हे भरणेंचं बी काहीतरी खडीकृष्ण आहे असं बी मी ऐकण्यात आहे. भाऊंनी तर काही सहकार क्षेत्रातून लोकांना लुटलेच नसेल. 200, 300, 400 कोटी रुपये शासनाकडून कारखान्यासाठी, सहकारी कारखान्यासाठी आणले. स्वतःचे प्रायव्हेट कारखाने मोठे केले आणि हे कारखाने मोडकळीस आणले. जलजीवनची कामं त्यांचीच लोक, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट भरणे इन्फ्राचं काम घेते ना. जे कादलगावच्या भागामध्ये तुम्ही गेला, मला एनपी इम्प्रा म्हणायचंय का? नाही भरणेंचं बी आहे ना कॉन्ट्रॅक्ट. इन्फ्रा ओके. आहे त्यांची बी काहीतरी. जलजीवनची कामं त्यांनी पण घेतलेत ना. लोक गोळा करायचे, काय कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, रस्त्याच्या माध्यमातून कमिशन घ्यायचे. कमिशन करून अख्यात महाराष्ट्राला माहिती झालं ना तालुक्यातला एक पराक्रम. अख्खा तालुका बदनाम झाला ना या कमिशनमुळं, मलिदा गँगमुळं. कोणतरी इन्फ्रावाला आहे वाटतं कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी घर बांधून देतो असं माहिती मिळाली. आज विद्यमान आमदाराचे अटॅचमेंट लोक आहेत ना, जे लोक त्यांना घर बांधून देत आहे, कोण कोणा गाडी बांधून देत आहे, कोण फिरते. गाडी काय दिसली नाही अजून तालुक्यात, पण हाय वाटतं गाडी. हाताने रस्ता उकडला जातोय. असा विकास त्याला कोट्यवधी याला म्हणलं म्हणजे अशा भंगार असा निकृष्ट दर्जाचा रस्ता मानणं म्हणजे विकास नाही साहेब. धनगर समाजाचा तर विषय काढला म्हणून तुम्हाला एक सांगतो. धनगर समाजामध्ये मामांबद्दल खूप नाराज आहे. ते भरणे पण पडणार आहेत, पाटील पण पडणार आहेत. तिसरा कुणीतरी निवड. पवार साहेबांनी तुम्हाला सांगितलं की राज्यपाल कोट्यातून तुम्ही अर्ज भरा. होय साहेब, हे सत्य. कारण मी नमस्कार, मी तानाजी करचे. गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक महत्त्वाचे व्यक्ती इंदापूरमधले आहेत, ज्यांनी स्वराज्य निर्माण सेनेची स्थापना करून इंदापूरमधील विविध विषयांना वाचा फोडण्यासाठी काम केलं आहे. असे आकाश पवार नावाचे इंदापूर तालुक्यातील गृहस्थ आणि नागरिक आपल्यासोबत आहेत. पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. किती वर्षापासून तुम्ही इंदापूरमध्ये सक्रिय आहे? साधारणतः मी 2008 पासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सक्रिय आहे. म्हणजे महादेवजी जानकर साहेबांच्या माध्यमातून तुम्ही सक्रिय आहात? हो, साहेबांच्या माध्यमातून सक्रिय आहे. तुम्ही असं कळलं की इंदापूरच्या विविध प्रश्नांवरती मार्ग काढण्यासाठी किंवा वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडण्यासाठी तुम्ही अनेक वेळा मैदानात उतरलेला आहात. काय तो नक्की प्रकार आहे इंदापूरचा? अगदी बरोबर आहे साहेब. ज्यावेळेस भीषण असं इंदापूरमध्ये दुष्काळ पडला होता, त्यावेळेस ही प्रस्थापित व्यवस्था अतिशय ECच्या रूममध्ये बसून आराम करत होते. त्यावेळेस माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकानं तहसील कार्यालयासमोर भरवणात उपोषण केलं आणि या इंदापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा चारा छावण्या, पिण्याचं टँक सुरू करण्याचं काम आमच्या स्वराज्य निर्माण सेनेच्या माध्यमातून केलं. साहेब, एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. नेरबेमास म्हणजे आपला भिजवडीचा जो कारखाना आहे, त्या ठिकाणी सुद्धा चारा छावणी कारखान्याच्या माध्यमातून सुरू करण्यात आली होती. परंतु त्या ठिकाणी त्यावेळेस गुरांना सावलीचं काम सुद्धा या ठिकाणी केलं नव्हतं. कवटोळीतील शेतकरी तिथे गुरां आणली होती त्यांनी, तर ते सावलीचं काम सुद्धा प्रस्तावित व्यवस्थेने केलं नाही. इतकी अवस्था भयानक होती. तिथं जाऊन हे किती सालचा आहे ही घटना? साधारणतः 2018-19ची घटना ही. त्या ठिकाणी जाऊन आम्ही आंदोलन केलं आणि नंतर त्या गुरांना सावलीचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं. पण 2018-19 मध्ये तर या तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे म्हणत होते की चारा छावण्या आमच्या माध्यमातून सुरू झाल्या. तो काय प्रकार आहे नक्की? साहेब, तुम्ही त्यावेळेचा लोकमत, पुढारी पेपरचे कात्रण माझ्याकडे अवेलेबल आहेत. त्यावरती स्पष्टपणे असं लिहिले की तुमच्या आंदोलनामुळं त्यावेळेस सोनाली मेटकर तहसीलदार होत्या. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही चारा छावण्या उद्या सुरू करतो. ज्यावेळेस मी आंदोलन केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची बैठक लावली आणि बैठकीत निर्णय झाला. नंतर चारा छावणी सुरू झाल्या. प्रथमतः निर्वांगीला पहिली चारा छावणी सुरू झाली. सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रवीण मानेंनी काय केलं, संस्था त्यांची असल्यामुळे त्यांनी तिथं चारा छावणी सुरू केल्या. त्यामुळे प्रस्थापित किंवा भरणेंनी ही चारा छावणी सुरू केली नाहीत, हे तितकंच खरं आहे. शेवटी संविधानिक कागदाला महत्त्व दिलं जातं, अशा बाईट किंवा अशा बोलण्याला महत्त्व देऊ नये असं मी या मताचं कार्यकर्ता आहे. अच्छा, मग इंदापूरचे आता विधानसभेचे इलेक्शन काही दिवसामध्ये सुरू होतील. विधानसभेच्या निवडणुका काही दिवसामध्ये चालू होणार आहेत. एकंदरीतच जर पाहायला गेलं चित्र तर महाविकास आघाडी इकडे हर्षवर्धन पाटील अपक्ष उभा राहण्याचे चिन्ह दिसून येत आहे. त्यांची तयारी देखील त्या पद्धतीची चालू असलेली दिसून येत आहे. दुसरीकडं महाविकास आघाडीकडून कदाचित दत्तात्रय भरणेंना तिकीट मिळू शकतं, ते देखील त्यांच्या पद्धतीने तयारी चालू केली आहे. काय होईल नक्की इंदापूर तालुक्यात? किती जण हे इलेक्शन लढू शकतात, हे निवडणुका लढवू शकतात? म्हणजे ही निवडणूक दुहेरी होईल, तिहेरी होईल, नक्की काय होईल? साहेब, ही निवडणूक काय होतं, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार दिले उभा राहण्याचा. ही बहुरंगी लढत होणार आहे. यामध्ये प्रस्थापितांना लोक जागाच दाखवणार आहेत. कारण तुम्ही लोकसभेचे इलेक्शन पाहिलं असेल, कुठला नेता नसला, कुठला कार्यकर्ता नसला तरी निवडणूक होते, ही लोकांना दाखवून दिले. त्यामुळं ही लढत बहुरंगी होणार आहे. यामध्ये भरणे पण पडणार आहेत, पाटील पण पडणार आहेत. तिसरा कुणीतरी निवडून येणार आहे, हे तितकंच करायचं. कोण येईल निवडून असं तुम्हाला वाटतंय? साहेब, आज शेवटी जनतेच्या हातामध्ये सर्वसामान्य कुटुंबातला कुठला युवक निवडून येण्याची चिन्ह आहे. साहेब, तुम्हाला असं वाटतंय का की शरद पवार गटाकडून त्यांचा उमेदवार दिला जाईल तालुक्यामध्ये? साहेब, सध्या तरी असं वाटतंय की दुहेरी लढत करण्यासाठी या सगळ्या नेतेमंडळीनं प्रवेश करून घेतलाय. कारण कुठे बंडखोरी करू नये.
अहो पण महाविकास आघाडीकडून कोण उभा राहणार? इकडं पाटील तर अपक्ष उभा राहण्याची तयारी करतायत. भरणींना तिकीट मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीकडून. ते त्यांच्या पद्धतीने तयारी करतायत. मग इकडं महाविकास आघाडीचं नक्की काय? महाविकास आघाडीकडून कोण उभा राहील असं तुम्हाला वाटतं? साहेब आता महाविकास आघाडीचं जर तुम्ही म्हणाल तर मला माझ्या मते आता सध्या प्रवीण माने तालुक्यावर फिरतायत, त्यांना उमेदवारी चिन्ह आहेत, परंतु अगोदर एखाद्या नेत्याला शब्द जर दिला असेल तर तो नेता उभा राहील. तुम्हाला असं म्हणायचं का की प्रवीण मानेला डावलून या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये कोणाला तरी तिकीट दिलं जाईल पवारांकडून? नाही, खरं आहे साहेब, हे सत्यच आहे. म्हणजे कोणाला दिलं जाईल नक्की? त्यांचं नाव काय? नाव तसं गुलदस्त्यात आहे, परंतु असा टप असा उमेदवार दिला जाणार नाही. अशी चर्चा इंदापूरमध्ये की आप्पासाहेब जगदाळे यांना तिकीट दिलं जाऊ शकतं. नक्की काय तो प्रकार आहे? कारण गेल्या वेळेस त्यांनी अपक्ष फॉर्म भरलाच होता आप्पासाहेबांनी, त्यामुळं त्यांना शब्द जर दिला असेल तर त्यांच्या लेवलला काही सांगता नाही येणार मला. मला असं कळालं की तुमची मी माहिती काढली की आकाश पवार यांना पवार साहेबांची तुम्ही भेट घेतली होती मध्यंतरी. काय तो प्रकार नक्की? काय म्हणले पवार साहेब नक्की? 5 जुलै रोजी मी साहेबांची भेट घेतली होती. साहेबांनी भेटल्यानंतर मीही उमेदवारीचा मागणी त्यांच्याकडे केली होती. म्हणजे महाविकास आघाडी तुतारी गटाकडून मला उमेदवारी द्या अशी तुम्ही मागणी केली होती का? हो साहेब, मी मागणी केली होती. तसं मी 5 जुलैला सिल्वर रोकला भेटलो होतो साहेबांना. भेटल्यानंतर साहेबांनी मला राज्यपालाच्या कोट्यातून अर्ज दाखल करावा असं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी 5 जुलैला अर्ज दाखल केलाय आणि माझा जो अर्ज आता आहे तो मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रोसेसला आहे. म्हणजे राज्यपालांनी ज्या सूचना म्हणजे स्वाक्षर करून पुढे पाठवलाय. आता अजून त्यावर काय कारवाई झाली काही मला सांगता नाही येणार. म्हणजे पवार साहेबांनी तुम्हाला सांगितलं की राज्यपाल कोट्यातून तुम्ही अर्ज भरा? होय साहेब, हे सत्य, कारण मी त्यांच्या अटॅच मध्ये आहे पहिल्यापासून. बरं. इंदापूरमध्ये तर हवा तर सध्या कुणाची दिसते? म्हणजे दत्तात्रय भरणे की हर्षवर्धन पाटील की प्रवीण माने की आप्पासाहेब जगदाळे? कोण नक्की तुम्हाला आता सध्या वरचढ वाटतंय? सध्या पवार साहेबांचा गट वरचढ वाटतोय तालुक्यामध्ये. तालुक्यामध्ये पवार साहेबांच्या गटाची हवा दिसते. बरं, म्हणजे प्रस्थापित जे अनेक वर्षापासून 25 वर्ष कोण राहिलं असेल, 20 वर्ष कोण, 15 वर्ष कोणी राजकारण केलेलं आहे तालुक्यामध्ये, या प्रस्थापितांचं काय होईल यावेळेस? साहेब प्रस्थापित विस्थापित करण्याचं कामच आम्ही पहिल्यापासून करतोय. त्यामुळे ही प्रस्थापित जी व्यवस्था आहे घराणेशाही आहे. गेले कित्येक वर्ष 20-25 वर्ष मंत्री राहिले, 10 वर्ष मंत्री राहिले, तरी अनेक प्रश्न आहेत तसेच आहेत. रस्ता सोडून दुसरा विकास झालाच नाही. भरणे तर म्हणतात शेकडो कोटी, हजारो कोटी रुपयांची निधी या तालुक्यासाठी मी आणलेत. मग काय प्रकार आहे? साहेब एक थोडस उदाहरण देतो तुम्हाला. डाळज पासून आतेपूरच्याकडे जाणारा जो रोड झाला त्यामध्ये 60 कोटीचं त्यांनी सुधारण्यासाठी निधी आणला. साहेब ते गार्डनला जाऊन बघा, आमच्या वालशंकर गार्डन आहे, ती जाऊन बघा, रस्ता उकडलाय साहेब. कळसला जे माझ्या आमदारांचं गाव आहे त्या चौकात जाऊन बघा, ते रस्ता उकडलेला आहे. म्हणजे अशा भंगार असा निकृष्ट दर्जाचा रस्ता मानणं म्हणजे विकास नाही साहेब. बांडगाव सारखा रस्ता, देवस्थान इतके मोठे आहे मुसोबात आपल्या, तिथं जाऊन बघा रस्त्याची अवस्था. तिथं लोक जाऊ पण शकत नाही, धूळ तिथं येते साहेब. असा विकास कोट्यवधींना होत नसतो. कागदोपत्री तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये चौकशी करायला गेलं, अंदाजपत्रकामध्ये रक्कम दाखवली जात नाही. म्हणजे असा पोकळ विकास नको आहे साहेब. असा शाश्वत विकास करा, निकृष्ट दर्जाचा विकास नको. मध्यंतरी काही न्यूज चॅनलला मी पाहिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून, हाताने रस्ता उकडला जातोय. असा विकास त्याला कोट्यवधींना याला म्हणलं म्हणजे म्हणू नये. तुम्हाला असं म्हणायचं हे कॉन्ट्रॅक्टर वगैरे कुठलं इंदापूर मधलेच असतात की बाहेरून आलेले आहेत? आता साहेब काय ह्यांच्या अटॅच मध्ये सगळे लोक आहेत. कुणाच्या अटॅच मध्ये नाव घेऊन तुम्ही बोलू शकता का? आज विद्यमान आमदाराच्या अटॅच मध्ये लोक आहेत ना, जे लोक त्यांना घर बांधून देत आहे, कोण कोणा गाडी बांधून देत आहे, अशी लोक आहेत ना साहेब. नक्की गाडीचा जो मध्यंतरी प्रकार घडला होता, गाडी काय काय प्रकार आहे? साहेब मी बी ऐकलं, लोकांनी मला सांगितलं की ती गाडी कुणी तर कोणा गिफ्ट दिली, त्या गाडीमध्ये अजून कोण फिरते, गाडी काय दिसली नाही अजून तालुक्यात, पण हाय वाटतं गाडी. अच्छा, म्हणजे ते कोणी कॉन्ट्रॅक्टरने दिलेली अशी चर्चा आहे का? हो, 100 कॉन्ट्रॅक्ट दिली, मला तर कळलं होतं, पेपरला बेका बातमी आली होती. तुम्ही आता घराचं म्हटलं, ते घराचा नक्की काय प्रकार आहे? घर बांधून देण्याचा प्रकार तुम्ही आता मला ते कोणतरी इन्फ्रावाला आहे वाटतं कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी घर बांधून देतो असं माहिती मिळाली. मी बी ऐकूनच आहे, मला पण एवढं सांगता नाही येणार, पण मी पण ऐकून आहे ते. अच्छा, म्हणजे विद्यमान आमदारांचे हे पराक्रम आहेत सगळे? 100%. अच्छा, ओके. तुम्ही जे आता जे म्हणत आहेत की 4 छावण्या सुरू केल्या वगैरे वगैरे, मग तुम्ही स्वतः उभा राहणार आहात इलेक्शनला या विधानसभेच्या? साहेब आता मी सर्वसामान्य पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा पोरगा आहे. माझं वडील कळंब ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी. जर जनतेने सहकार्य केलं, लोक मला म्हणाली राहू बा, मी फिरतोय, जवळ 80 गावा दौरा पूर्ण केलाय. प्रत्येक लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही उभा राहावा, कारण तालुक्यामध्ये आता पिण्याचे टँकर सुरू आहेत, ते सुराज निमसेनेच्या पत्रव्यवहारामुळे सुरू आहेत. त्यामुळे लोकांना माहिती आहे आकाश पवार कोण आहे, काय करतो, कसा करतो, कुणाचं काय आहे, सत्य काय. मी कागदोपत्री असल्याशिवाय काय बोलतच नाही साहेब. त्यामुळं विधानसभा लढवायचं मी इच्छुक उमेदवार आहेच, परंतु लोकांना सुद्धा तसं सहकार्य दाखवत आहेत. बघू आता येणारा काळ ठरवेल. भरणे तर लोकप्रतिनिधी म्हणून किंवा जनसामान्याचे आमदार म्हणून ओळखले जातात एकंदरीत. मग तुम्ही असं
थेटपणे आरोप लावणं कितपत योग्य आहे की त्यांचे रोड चांगले बनवले जात नाहीत किंवा रोड कॉन्ट्रॅक्टरने जो रोड बनवले आहेत ते उकरून पडत आहेत किंवा गाडी बंगला काय असेल ते ते कितपत योग्य वाटतं तुम्हाला म्हणजे ते खरं आहे का? आता गाडे बंगला साहेब मी पेपरच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून तर ऐकलेलंच आहे. आणि जे रस्ते उकरण्याचं तुम्ही बोलताय ते काय सगळ्याला माहितीच आहे की तालुक्याला माहिती आहे. आता जलजीवनची कामं त्यांचीच लोक त्यांचं कॉन्ट्रॅक्ट सॉरी भरणे इन्फ्राचं काम घेते ना. जे कादलगावच्या भागामध्ये तुम्ही गेला, तुम्हाला एनपी इम्प्रा म्हणायचंय का? नाही नाही भरणेंचं बी आहे ना कॉन्ट्रॅक्ट, अच्छा. इन्फ्रा आहे ओके. ना त्यांची बी काहीतरी. जलजीवनची कामं त्यांनी पण घेतलेत ना. म्हणजे स्वतः आमदारांनी कामं घेतली आहेत ते? त्यांच्या कोणी घेतलेत का काय घेतले काय सांगता नाही येणार, पण त्यांचं आहे बाबा तिथं बोर्ड लावलाय तिथं. अच्छा. म्हणजे एकंदरीतच तालुक्याचे आमदार हे स्वतःच्या जवळच्या लोकांना कामं देतात असं तुम्हाला म्हणायचंय आणि याच्यातून विकास होणं शक्य नाही. हे मलिदा गँग जो मध्यंतरी प्रकार झाला तो मलिदा गँग काय प्रकार आहे नक्की तालुक्यामध्ये? हा साहेब आता काय त्यांची जवळची लोक गोळा करायची, काय कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, रस्त्याच्या माध्यमातून कमिशन घ्यायचे, कमिशन करून अख्यात महाराष्ट्राला माहिती झालं ना तालुक्यातला एक पराक्रम. अख्खा तालुका बदनाम झाला ना या कमिशन मुळे, मलिदा गँग मुळे. पण हर्षवर्धन पाटील म्हणतात अपक्ष उभा राहायचे म्हणजे जातीय समीकरण कशी वाटतात तुम्हाला? म्हणजे दोन मराठे एकत्र उभा राहिले तर इकडे धनगर समाज तेवढ्याच ताकदीनं आहे, मग भरणे यांना त्याचा फायदा होईल का? साहेब आता कसं आहे, धनगर समाजाचा विषय काढला म्हणून तुम्हाला एक सांगतो. धनगर समाजामध्ये मामांबद्दल खूप नाराज आहे. कारण धनगर समाजाचा कोणताच मुद्दा विधानसभेमध्ये मांडला गेला नाही. आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा जिथे आपण आहे त्या पुण्यश्लोक आले होळकर नामकरणाच्या ठरावासाठी मी उपोषण बसलो त्यावेळेस कुठलं सहकार्य असेल, अशा काय अनेक- काय सहकार्य केलं नाही तुम्हाला? तुम्ही आपण ज्या गार्डन मध्ये बसलो आहे ते मालोजी राजे गार्डन आहे ना पहिले पूर्वीचे? भार्गवराम नावाचं हे गार्डन आहे, ह्याचा ठराव पास झालेला आहे. पुण्यश्लोक आले होळकर नामकरणाचा ठराव पास झालाय, परंतु त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी मी उपोषण बसलो 10 दिवस. याच गार्डन मध्ये बसलो? गार्डन मध्ये इथंच बसलो होतो, इथंच झोपलो होतो मी. हम्म. अशी बसलो होतो. इथल्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटलो, सगळ्यांना सांगितलं की ह्या आमदारांना सुद्धा भेटलो त्या विषयावरती. मी पीडीसीसीला पुण्याला भेटलो होतो, परंतु यावर कोणतीच कारवाई झाली नाही साहेब. आता या आमदारांनी सहकार्य केलं नाही म्हणजे काय नक्की केलं नाही त्यावेळेस? समाजासाठी कोणतं सहकार्य केलं नाही साहेब. काय सहकार्य केले असं एकंदरीत धनगर समाज हा देखील दत्तात्रय भरणे यांच्यावरती नाराज आहे. साहेब? महामेशची योजना जी आली ती कुठली राजे मल्हारराव होळकरांच्या नावावर जे आली होती महामेश योजना, ती महामेश योजनेची आपल्या तालुक्यामध्ये 250 लाभार्थी आहेत. त्यावेळेस मामा मंत्री होते त्या खात्याचे, तर त्यावेळेस हे लोकांना मदत करा, त्यांचा निधी द्यायला पाहिजे होता सगळ्या लोकांचा. एकाही लाभार्थ्याला त्याचा निधी मिळाला नाही. म्हणजे समाजाचा मंत्री असूल, समाजाची योजना असूल, त्या समाजाच्या लोकांपर्यंत योजना पोहोचली नाही साहेब. अच्छा, म्हणजे समाज हिताची कामं केली नाहीत मामाने नाही, मग त्यामुळे धनगर समाज त्यांना सहकार्य करणार नाही साहेब. यावेळेच्या विधानसभेला? नाही करणार. मग कुणाला करेल नक्की धनगर समाज सहकार्य? आता साहेब कसं आहे, जो कोणी उभा राहील धनगर समाजातून, जो समाजाची कामं केलेत त्याला सहकार्य 100% करेल. अच्छा, म्हणजे आप्पासाहेब जगदाळे उभा राहिले तर या दोघाला टफ फाईट होईल का? तर सांगता नाही येणार, पण होईल. अच्छा, मग तुतारी गट किंवा इकडं भाजप असेल किंवा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल आणि महाविकास आघाडीकडून इथली जागा तुतारीला सुटेल असं तुमचं म्हणणं आहे. पण नक्की कोण निवडून येईल यामध्ये? तुतारी येईल निवडून की घड्याळ येईल निवडून की काय इतर अपक्ष उभा राहणार उमेदवार येईल निवडून? जो कोणी अपक्ष राहील तो निवडून येईल. अपक्ष मग इथं चर्चा व्यवस्था आणि घराण्याशाही मोडीतच काढायची साहेब, ते निघतीच ऑटोमॅटिक. आता अहो पण इथं अपक्ष उभा राहिला तर स्वतः भाऊ तयार आहेत ना हर्षवर्धन पाटील? नाही 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 नाही, प्रस्थापित व्यवस्था आणि घराण्याशाही भाऊंनी तर काही सहकार क्षेत्रातून लोकांना लुटलेच ना साहेब. 200, 300, 400 कोटी रुपये शासनाकडून कारखान्यासाठी, सहकारी कारखान्यासाठी आणले. स्वतःचे प्रायव्हेट कारखाने मोठे केले आणि हे कारखाने मोडकळीस आणले. शेतकऱ्याची बिलं नाहीत, ऊसाची बिलं नाहीत, ह्या गोष्टी आहेत ना साहेब त्यांच्या पण. पण आता सध्या तर भाऊंनी पूर्ण त्यांच्या ऊसाची बिलं वगैरे योग्य टायमिंगला काढली आहेत ना. त्यासाठी आंदोलन करावं लागली, त्यासाठी निवेदन द्यावं लागली, तरी त्यांनी बिलं दिली नाहीत. तुम्हाला काय वाटतं शेतकरी हर्षवर्धन पाटलाला मतदान देणार नाही? शेतकरी साहेब त्यांच्या आऊसाहेब सिंपल आहे ना. जिल्हा नियोजनाची बैठक झाली 21 जुलैला. त्या बैठकीमध्ये म्हणलं जातं की कळसच्या परिसरामध्ये जे गाव आहेत, मदनवाड सुतरंगवाडीपर्यंत तलाव आहेत, त्या तलावाला पाणी चाललं नाही. ह्यांनी पोस्टर बाजी केली, सोशल मीडिया केला की 21 जुलैला पाणी येणार आहे, रविवारी पाणी येणार आहे, असं येणार आहे. पाणी चाललं नाही साहेब. 2 ऑगस्ट पर्यंत पाणी चाललं नाही. आज तागात पाणी नाही तिथं. मग अशी जर तुम्ही करत असाल तर शेतकरी तुम्हाला कशी मदत करतील? तुम्हाला म्हणायचं का इंदापूरच्या वाट्याचं जे पाणी आहे एकंदरीत खडकवासल्यामधलं, त्या अनुषंगाने इंदापूरमध्ये पाण्यावरनं राजकारण होत आहे वारंवार? 22 गावाच्या पाण्याच्या राजकारणावरून 100% राजकारण होतं साहेब. आता ह्यांनी मंत्री असताना प्रश्न सुटलेत, हे मंत्री असताना प्रश्न सुटले नाहीत. ह्याला प्रस्थापित व्यवस्था नको ना त्यासाठी, कारण हे प्रश्न सोडवत नाही शेतकऱ्यांचे. कळसच्या भागामध्ये तुम्ही जर गेला तर कॅनॉलला पाण्याचा टिपूच नाही साहेब.
म्हणजे भरणे पण नकोत, पाटील पण नकोत, नवीन कुठला तरी चेहरा पाहिजे. कोणतरी पाहिजे, तिसरा पर्याय कोणतरी पाहिजे ना. प्रस्तावित व्यवस्था नको, घराणेशाही पण नको. आता 10 वर्ष तुम्ही आमदार होता, तुम्ही 20 वर्ष आमदार होता, मंत्री होता, तुम्ही 5 वर्ष आमदार मंत्री होता. आता नको ना, तुम्ही दुसरा कोणतरी चेहरा द्या ना. तालुक्यात जनते तेवढंच सांगणार की नवीन चेहरा कोणतरी द्या. तुम्ही मगाशी चर्चा करत होता, आपण त्यावेळेस म्हटलं की तालुक्यामध्ये खडी क्रशर मोठ्या प्रमाणात विस्थापित झालेले आहेत, प्रस्थापित झालेले आहेत मोठे. ते काय प्रकार नक्की खडी क्रशरचा? आता खडी क्रशर साहेब तरंगवाडीला पण आहेत, खाली आमच्या काजळपूरला पण खडी क्रशर होते. शेतकऱ्याच्या रानामध्ये खडी क्रशर होता, ते आम्ही आंदोलन करून ते बंद केला. परंतु खडी क्रशरचं प्रमाण पण वाढलंय. ते भरणेंचं बी काहीतरी खडी क्रशर आहे असं बी मी ऐकण्यात आहे. मी काय स्वतः पाहिलं नाही, पण ऐकण्यात पण आहे साहेब मी. पण यांची खडी कुठं जाते नक्की? रस्त्याला येत असेल अच्छा, म्हणजे रस्ते यांचेच, कॉन्ट्रॅक्टर यांचेच आणि सर्व यांचंच खडी पण आहे. असं तुम्हाला म्हणायचंय? म्हणून तर तालुक्यानं म्हणलं गँग म्हणलं ना त्यांना. अच्छा, मलिदा गँग. हा, म्हणून तर म्हणलं. ओके ओके. मग एकंदरीत आता तुम्हाला रासप काय सक्रिय आहे का इथं तालुक्यामध्ये? मी रासपचं काम करत नाही साहेब. मी पक्ष राजकारणात ज्या वेळेस आलो तो रासपच्या माध्यमातून आलो, आणि माझे स्वतःचा एक सुराज निमासे नावाचा पक्ष आहे. आणि 2017 साली मी पंचायत समिती पण लढवली असं रासपकडून, आणि 18ला पक्ष काढला. त्याच्या माध्यमातून आता माढा लोकसभा आणि परम लोकसभा लढवली मी पक्षाच्या माध्यमातून. आणि इंदापूरच्या जागाला जर माझे कार्यकर्ते म्हणले तुम्ही लढा, तर 100% मी लढेल. शरद पवार गटाकडून 2 नावं चर्चेत. आता कालच परवा दिवशी एकतर प्रवीण भैया माने यांनी तुतारी गटामध्ये पुन्हा प्रवेश केला. एकंदरीत म्हणजे तालुक्यामध्ये प्रवीण भैया माने एकदा अजित पवार गटामध्ये जात आहेत, परत अचानकपणे येत आहेत. आता लोकसभेला ते तिकडे गेले होते, परत विधानसभेला इकडे आले. काय नक्की प्रकार चालू आहे इकडे? तिकडे का जावं लागत आहे लोकांना, परत इकडे यावं लागत आहे? काय प्रकार आहे? आता कसे साहेब, काही लोक म्हणतात की त्या बाह्यांवरती प्रेशर होता. कोणाचा प्रेशर नक्की? महायुतीवाल्यांचा प्रेशर होता त्यांच्यावरती. त्यामुळे बाह्यांनी 60-70 गावाचा दौरा केला आणि नंतर शांत बसले, न्यूट्रल राहिले. आणि नंतर आता महाविकास आघाडीकडे त्यांनी पक्षप्रवेश केला. म्हणजे लोकसभेला तालुक्यामध्ये तुतारी चालली आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सर्व नेते एका बाजूला होते आणि तुतारी एका बाजूला होते, असं चिन्ह तालुक्यामधलं चित्र होतं. तर तरी देखील तालुक्यामधून लीड कोणाला भेटलं तर तुतारी गटाला भेटलं होतं. तुम्हाला वाटतं विधानसभेला देखील तोच प्रकार होणार आहे? नाही साहेब, सहानुभूती राहणार नाही ना ती. इंदापूरचं राजकारण सहानुभूती विधानसभेत होणार नाही. जे काय होणार आहे विकासावरती आणि हे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये होणार आहे, असे चिन्ह आहे सगळीकडे. तुम्ही पवारांकडे गेला होता, मला पण उमेदवारी अर्ज भरायचा आहे म्हणून, तर काय पवार काय म्हणले त्यांच्या पक्षाकडून भरायला तयार? मला त्यांनी काय सांगितलं होतं की अजून महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं फॉर्म ठरलं नाही, तोपर्यंत तुम्ही राज्यपाल कोट्यातून अर्ज करा. त्यांनी मला शिफारस पत्र पण दिलं होतं त्यावेळेस. पवारांनी स्वतः शिफारस पत्र दिलं होतं तुम्हाला? लेटरपॅडवरती दिलं होतं मला. अच्छा, मग काय एकंदरीत खालचा जर पट्टा, जाती राजकारण होणार नाही तुम्हाला वाटतंय तालुक्यामध्ये? जातीय राजकारण साहेब होणार ना. कसं होणार जातीय राजकारण? ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जातीय राजकारण होईल. काय एकंदरीत भाऊंला मतं पडतील जास्त का कोणाला? काय आता मराठा समाजामध्ये जर 2 उमेदवार उभा राहिले तर, कारण तालुक्यात ओबीसी समाज खूप आक्रमक झालाय, त्यामुळं त्यांचा जो विरोधी कोणी असेल, धनगर आणि मराठा या 2 मुख्य जाती आहेत तालुक्यातल्या. या तालुक्यामध्ये इतरही जाती आहेत, माळी समाज देखील तेवढ्याच ताकदीने, तो ओबीसी समाज देखील आहे. ओबीसी समाजाचा आजपर्यंत दोन्ही महायुतीकडून आणि यांच्याकडून उमेदवार देण्यात आलेला नाही, नक्की या दोघांनी देखील त्याचा विचार करत नाहीत किंवा केला जात नाही. पण काय नक्की आहे, नक्की माळी समाज किंवा इतर ओबीसी समाज आहे तो कोणाला मतदान देईल? आता जो माळी समाज आहे, धनगर समाज आहे, जो ओबीसी घटक आहे, ओबीसी घटक हा महायुतीला सहकार्य करत नाही, आणि त्यामुळे जो पुढचा कोणी उमेदवार असेल त्याला सहकार्य होईल अशी भूमिका आणि तालुक्याच्या जनतेमध्ये चर्चा आहे तशी. आता मध्यंतरी एक लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस त्या गावामध्ये एका दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार आहेत, भरणे मामांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एका माणसाला आरवाच्या भाषेत बोलताना. तो काय प्रकार होता नक्की? ते शिवेगाळ झाले नानासाहेबांना. नानासाहेब गोळे म्हणून ते आहेत, गावचे रहिवासी आहेत. का भरणे यांना का शिवीगाळ करावी लागली, काय कारण आहे त्याला? मताचा टक्का कमी पडला होता त्या गावामध्ये. म्हणजे ज्या पक्षाचे ते काम करतात त्याचा टक्केवारी कमी पडली तिथं स्थानिकला, त्यामुळे तिथं त्यांचं हे झालं थोडंसं. अच्छा अच्छा, मग एकंदरीत तुमची राजकीय भूमिका काय आहेत ना पुढची? सर्वसामान्य जनतेसाठी काम करणे, आणि जर जनता म्हणाली, आता मी 80 गावं दौरा करून आलोय, येणाऱ्या काळामध्ये हे बघून विधानसभेला अर्ज भरणे आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा करणे, हा म्हणजे पुढचं ते टार्गेट आहे आपलं. अच्छा, मग तुमचा पाठिंबा कोणाला नक्की? नाही साहेब, माझं पाठिंबा असण्याचं कारणच नाही. प्रस्थापित आणि होय की प्रस्थापित आणि घराणेशाहीच्या व्यतिरिक्त देखील उमेदवार उभा राहणार आहेत आत यावेळेस? पाठिंबा नाही साहेब कोणाला. आपला स्वतंत्र आपण उमेदवार भरणार पक्षातून आपल्या. तुमच्या पक्षाचा स्वतंत्र उमेदवार उभा राहणार आहे तालुक्यात. ओके, हे होते आपल्यासोबत असणारे आकाश पवार.
आपल्यासोबत इंदापूर विधानसभेविषयी चर्चा कॅमेरामन कुमार शिंदेसह तानाजी करचे ER न्यूज इंदापूर.